जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे, दुसरी असलेल्या योजना आणि महायुतीच्या नेत्यांचं एकत्रितपणे केलेला प्रचार, या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून महायुतीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतोय। या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडी त्याच्यातला एखाद्या दोन सभाचा अपवाद वगळता हे कधीही एकत्रितपणे लढल्याचे दिसून आलेलं नाही। शेख अपनी अपनी देख याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्यांचं लक्ष होतं। याचा सर्वात जास्त जो काही आपण तुमच्या सर्वेमध्ये जे दिसतोय तो उबाठाला लॉस होताना आपण पाहतोय। त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे की त्यांनी बदललेली भूमिका। उबाठाची आमच्याकडे झालेली सभा, त्यांचं जे स्वागत केलं गेलं ते अल्लाहू अकबरच्या घोषणेने केलं गेलेलं आणि म्हणून मताची जी काही गोळाबेरीज आहे उबाठाची ती एक वेगळ्या अँगलने होती। मुस्लिमाची पडणारी मतं आणि प्लस त्यांना स्वतःच्या ताकदीवर जी मिळणारी मतं, असं त्यांचं जे एक कॅल्क्युलेशन होतं। त्यांना ना काँग्रेसने साथ दिली ना शरद पवारच्या राष्ट्रवादीने साथ दिली, म्हणून त्यांची पिछेहाट होताना आपल्याला दिसते। शरद पवार असतील, त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांची ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला। नाना पटोलेंच्या भागामध्ये ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे एकत्रित आले नाही आणि महायुती ही एकत्रितपणे लढली। म्हणून हे सर्वेचे जे सर्व निकाल आहेत त्या सर्वेच्या निकालानुसार किंवा आम्ही केलेल्या सगळ्या आव्हानानुसार महायुतीची सत्ता येते, एवढं मात्र निश्चित आहे। टीव्ही मराठीने एक सर्वे केलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा आकडा त्यांनी सांगितलाय। मात्र 13 ते 23 पर्यंत अपक्षांचा आकडा सुद्धा त्यामध्ये, अपक्षांचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे। हे बघा, कोणत्याही निवडणुकीमध्ये 20 ते 30च्या दरम्यान हे अपक्षाची संख्या असते। तर हे अपक्ष कोण असतात? मॅक्झिमम त्या पक्षाचे असलेले बंडखोर। म्हणून अपक्ष जरी काउंट केले गेले, परंतु जेव्हा एखाद्याची सत्तेच्या जवळपास जातो आणि अपक्षाची आवश्यकता असते त्या टायमाला हा अपक्ष ठरल्याप्रमाणे त्या पक्षाच्या सत्ता येणाऱ्याच्या बाजूनं तो कल देत असतो आणि तो तातडीनं त्या राजकीय पक्षाशी संलग्न होत असतो। म्हणून महायुतीची सत्ता असेल ही येताना ही संपूर्ण बहुमतात येणार आहे, परंतु जर 2-4 अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊ। राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात। एकंदरीत किती अपक्ष उभे आहेत, किती कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो, हे नाकारून चालणार नाही। म्हणून अपक्ष आमच्या सुद्धा संपर्कात आहेत। भाजपला 81 जागा दाखवतात अनेक पोलमध्ये, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस दाखवतात ज्यांना 50 जागा। इतर पक्ष मात्र त्या आकड्याच्या खाली असणार आहेत। अखेरला एक्झिट पोल आहे, याच्यावर सर्वच अंदाज बांधले जातील अशातला भाग नाही। कधी आमच्या बाजूने जे असेल तरी आणि नसेल तरी, म्हणून आम्ही वाट 23 तारखेची पाहतोय। एकदा निकाल बाहेर येऊ द्या, निश्चित तुम्हाला महायुतीची सत्ता आलेली दिसेल। बावनकुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजपच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे। गरज भासली तर आणि गरज नसली तरी अपक्ष आमदार विकासासाठी आमच्या बाजूने असणार। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। डॉक्टर, मुख्यमंत्री कोण होईल? बोललो ना मी। संजय राऊत म्हणजे की 160 पेक्षा जास्त जागा येईल, त्याचा स्वतःचा एक वेगळा सर्वे। संजय राऊतचा हा सॅटेलाइटद्वारे झालेला सर्वे आहे। तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो, तो उडता सर्वे ज्याला म्हणतात त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो। म्हणून राजकारणामध्ये
त्यांनी केलेले आत्तापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो. सत्ता जाणार म्हणलं तर सत्ता येणार, असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणून संजय राऊतने जे काही भाष्य केलं ते आम्ही शुभ संकेत मानतो आणि आमची सत्ता निश्चित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं. काही राजकीय तज्ञांच्या मते असं